केल्याचं म्हटलं जात आहे। तर कैलास बोराडे दारूच्या नशेत मंदिरात आला आणि महादेवाच्या काय माझ्या पाया पडा असं बोलल्यानं वाद झाल्याचं ग्रामस्थ महिलांचं म्हणणं आहे। ही महाशिवरात्र होती, आम्ही इथं भजनाला आलो होतो, तर ते दर्शनाला आला होता इथं आम्ही भजन म्हणताना तो मंदिरात गेला, त्याच्या अंगावर कपडे नव्हते, अंडर पॅन्डर होता तो, कपडे काढले आणि नंदीवर येऊन बसला। पहिले खूप वेळेस त्यांनी 2-4 वेळेस असं केलं रे पहिले बी, आणि म्हणे की मी महाकाल ना असे तसे। ते आम्ही मध्येच मंदिरात बसलो होतो ना, मग त्याचं म्हणणं पडलं की जसं देवाचे काय पाया पडत्या माया पाया पडा, म्हणे मी महादेव आहे, मी महाकाल आहे असं म्हणत होता। या संपूर्ण प्रकार याच मंदिर परिसरात घडलेला होता आणि या ठिकाणी महाशिवरात्र असल्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात महिला आणि त्याचबरोबर जे भाविक आहे या ठिकाणी दर्शनाला आले होते। आणि याच दरम्यान सोनू दौड या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम करत होता। त्याच दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकतो की कैलास बोराडे हा नशेच्या अवस्थेत आला होता आणि नशेच्या अवस्थेत तो कपडे काढून या ठिकाणी आला, माझ्या अंगात महादेव आला असं म्हणून तो या ठिकाणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करत होता। आणि त्याच दरम्यान सोनू दौड आणि त्याच्यासोबतच्या 2 सहकार्यासोबत कैलास बोराडे याचा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झाला। जुन्या वादातनं असो की दारूच्या नशेत गोंधळ घातला म्हणून असो, पण एखाद्याला अशी शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आपण बघू शकतो हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की ही राख पडलेली आहे। या ठिकाणी भंडाऱ्यासाठी संपूर्ण प्रकारे या ठिकाणी विटा लावून याला चूल तयार करण्यात आली होती आणि या चुलीवरच आपण बघू शकतो की हा काड्या सुद्धा इथं आपडलेला आहे। या चुलीवरच महाप्रसाद करण्यात आलेला होता आणि याच महाप्रसादाच्या नंतर या ठिकाणी जे आहार पडलेला होता आणि त्या आहारातच तप्ते रॉड गरम करून कैलास बोराडे याला या ठिकाणी चटके देण्यात आलेले होते। हा संपूर्ण प्रकार समोर आल्याच्या नंतर पारध पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। सोनू उर्फ भागवत जो दौड आहे याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज आणखी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण प्रकार एकीकडे ग्रामस्थ म्हणतायत की कैलास बोराडे हा जो दारूच्या नशेत या ठिकाणी नग्न अवस्थेत महिलांच्या समोर आलेला होता, त्यातून हा वाद झाला। मात्र दुसरीकडे कैलास बोराडे यांच्याकडून हा वाद जुन्या वादातून शेतीच्या वादातून झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। मात्र संपूर्ण प्रकरणावर आता पारध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पारध पोलीस या प्रकरणी आता काय अहवाल सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, अनवा, जालना। राजकीय नेते